मी ॲडव्होकेट संभाजी अच्युतराव पाटील आणि सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक सातारा। आज आपल्या या व्याख्यानाची सुरुवात मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020च्या मुख्य परीक्षेला पात्र झालेल्या उमेदवारांसाठी जनरल स्टडीज पेपर 2 या विषयामधील कायदेविषयक जे भाग आहेत, प्रकरण क्रमांक 11, 12 आणि 13, 14 यामध्ये जे महत्त्वाचे कायदे आहेत त्या कायदेविषयक फक्त मी या ठिकाणी काही माहिती मी उपयुक्त माहिती अभ्यासक्रमाप्रमाणेच सांगणार आहे। कोणताही कायदा, कोणताही नियम, कोणतीही अधिसूचना किंवा कोणतीही संहिता यांचा अभ्यास करत असताना प्रथमतः आपण या कायद्याचे कलम 1 नेहमी वाचले पाहिजे। या कायद्यामधील कलम 1 मध्ये नेहमी त्या कायद्याचं नाव संक्षिप्त स्वरूपात आणि त्याचे स्वरूप या ठिकाणी स्पष्ट केलेले असते। त्याचबरोबर कलम 2 मध्ये मुख्यत्वे करून या कायद्यामधील किंवा त्या कायद्यामधील व्याख्या स्पष्ट केलेल्या असतात। जोपर्यंत आपल्याला व्याख्या, कायद्याची व्याप्ती आणि कायद्याचा उद्देश समजत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये अडचण येते। म्हणून आपण आज सुरुवात करणार आहोत ते म्हणजे लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील जनरल स्टडीज पेपर 2 मधील विधिविषयक जे या ठिकाणी आपल्याला प्रकरण आहे त्यामधील प्रशासनिक कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम संहिता, त्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम, बालकांचा मोफत सक्तीचा व शिक्षणाचा अधिनियम, माहितीचा अधिकार अधिनियम, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 आणि मग समाज कल्याण आणि सामाजिक विधिविधान या विषयक आपण एकेका लेक्चरमधून माहिती घेणार आहोत। काही कायद्यामध्ये 2 किंवा 3 लेक्चरसुद्धा होतील, कारण मी शक्यतो अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ एक लेक्चर देणार नाही, कारण एवढ्या ऐकण्याची क्षमता बहुतेक श्रोत्यांकडे नसते। तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा 2018 पर्यंतच्या यांचा आपण एकत्रित विचार केला असता, जसं भारतीय दंड संहिता आहे म्हणजे इंडियन पिनल कोड इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण, तसं महाराष्ट्र महसूल संहिता हे सुद्धा वेगवेगळ्या कलमामधील वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुषंगाने तयार केलेली एक संहिता आहे, कोड आहे। हा ॲक्ट नुसता नव्हे, कोडमध्ये अनेक प्रकरणांचा, अनेक विषयांचा, परंतु एकमेकाला सुसंगत असलेल्या विषयांचा समावेश असतो आणि ते वेळोवेळी तयार केल्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा पण होत असतात आणि त्यामुळे त्याला संहिता किंवा कोड असं म्हटलं जातं। तर आपल्या अभ्यासक्रमाच्या या महसूल संहिता जी आहे 1966ची, यामधील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील या आपल्याला अभ्यासक्रमाला असलेल्या सिलेबसबाबत व्याख्या, त्यानंतर जमिनीचे वर्ग आणि प्रकार, जमिनीचा वापर आणि वापरातील बदलासंबंधी प्रक्रिया, जमीन महसूल निर्धारण, त्याची अबद्दलची आकारणी व जमाबंदी, भूमी अभिलेख, पुनरीक्षण, अपील आणि पुनर्विलोकन या
सर्वसाधारणपणे सिलेबसचा समावेश केलेला आहे. तर त्यामधील कलम 2 मधील आपण व्याख्या पाहूया. या व्याख्या अतिशय उपयुक्त अशा व्याख्या आहेत आणि त्यांचा समावेश या अधिनियमाचा संपूर्ण अर्थ संपूर्ण अंमलबजावणी करण्यापूर्वी या ठिकाणी समजणे आवश्यक आहे. त्यामुळे कलम 2 मधील व्याख्याप्रमाणे आपण पाहूया. कृषी वर्ष म्हणजे महाराष्ट्र शासन जेव्हा राजपत्रामध्ये किंवा गॅजेटमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणूया, अधिसूचना काढून म्हणजे नोटिफिकेशन काढून जे दिनांक घोषित करेल त्या दिनांकापासून ते पुढील दिनांकापर्यंत ते कृषी वर्ष असे संबोधण्यात येईल. दुमाला जमीन म्हणजे त्याला थोडक्यात इनामी जमीन असं पण म्हटलं जातं. या व्याख्येचा अर्थ आहे खंड किंवा जमीन महसूल देण्याचे राज्य शासनाचे हक्क जेथवर असतील तेथवर पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही व्यक्तीच्या मालकीत हस्तांतरित झालेली अशी जमीन असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर इमारत म्हणजे काय? या महसूल संहिता 1966 मधील कलम 2 मधील 4 कंसात यामध्ये इमारत या संज्ञेचा अर्थ असा आहे की शेतातील इमारत नसलेले कोणतेही बांधकाम असा होतो. म्हणजे एखाद्या शेतामध्ये तुम्ही जे बांधकाम केलेलं असेल ते बांधकाम याचा समावेश इमारत या व्याख्येमध्ये होणार नाही असं यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता इमारतीची जागा यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे की कोणतीही इमारत उभारण्यात आली असो किंवा नसो. बघा, इमारतीची जागा, इथे जागा या शब्दाला महत्त्व आहे. इथे इमारत बांधलेली असो किंवा नसो, परंतु इमारतीने परिवेष्टित किंवा तिच्याशी संलग्न असलेली मोकळी जागा किंवा अंगण यांचाही समावेश इमारतीच्या जागा यामध्ये होईल. म्हणजे तुम्ही फार भलं मोठं अंगण ठेवलं असेल, भलं मोठं तुम्ही पाठीमागच्या बाजूला अजून ज्याला मोकळी जागा ठेवली असेल त्या जागेचा सुद्धा समावेश हा इमारतीची जागा यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे इमारतीची जागा यामध्ये इमारत बांधलीच पाहिजे असं नाही, इमारत उभी केलीच पाहिजे असं नाही, परंतु इमारतीची जागा म्हणून महसूल अधिनियमाप्रमाणे एखाद्या जमिनीमध्ये अशा जागेची आपण या ठिकाणी वर्गवारी करतो. उदाहरणार्थ माझ्याकडे 8 एकर जमीन आहे. या 8 एकर जमिनीमध्ये माझ्याकडे 5 गुंठे जागा मी इमारतीची जागा म्हणून जी मुरमाड आहे, खडकाळ आहे, जिथं पीक येण्याचा संभव कमी आहे अशी जागा मी ठेवली असेल तर त्या 5 गुंठे जागेचा उल्लेख इमारतीची जागा म्हणून करण्यात येईल असा साधा आणि सोपा अर्थ आहे. प्रमाणित प्रत यामध्ये भारताचा पुरावा कायदा कलम 76 मध्ये कोणताही दस्तऐवज किंवा कोणताही सरकारी दस्तऐवज जेव्हा तो झेरॉक्स स्वरूपामध्ये असतो, छायांकित स्वरूपात असतो किंवा नक्कल स्वरूपात असतो तेव्हा त्याला प्रमाणित करणे म्हणजे सर्टिफाईड कॉपी करणे म्हणजे काय तर राजपत्रित अधिकाऱ्यानं मूळ अभिलेख पाहून किंवा मूळ रेकॉर्ड पाहून किंवा मूळ रजिस्टर पाहून त्याची हुबेहूब केलेली नक्कल किंवा छायांकित प्रत ही सत्य प्रत आहे असं प्रमाणित केलेला कागद म्हणजे त्याला म्हणायचं प्रमाणित प्रत किंवा इंग्लिशमध्ये त्याला सर्टिफाईड कॉपी असं म्हटलं जातं. 1872चा भारताचा पुरावा कायदा कलम 76 मध्ये या बाबतची तरतूद आहे. जे राजपत्रित अधिकारी असतात, मग वर्ग 2 किंवा गट ब मधील आणि त्यावरचे अधिकारी जे असतात त्यांना अशा प्रकारचा कोणताही शासकीय दस्तऐवज प्रमाणित करून देण्याचा, त्यावरती कार्यालयाचा शिक्का, स्वतःचं नाव आणि पदनाम करण्याचा या ठिकाणी अधिकार आहे. त्याच्या सही शिक्क्यानुसार दिलेल्या प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी किंवा त्याला काही बाबतीमध्ये ट्रू कॉपी, खरी नक्कल असेही संबोधण्यात येते. तुम्ही बऱ्याच वेळा पूर्वी आता सेल्फ अटेस्टेड आलेलं आहे म्हणून सोडून द्या, पण पूर्वी तुम्ही 10वीला वगैरे असताना ॲडमिशन घेतेवेळी तुम्हाला कोणाकडून तरी वर्ग 2च्या अधिकाऱ्याकडून किंवा 1च्या अधिकाऱ्याकडून
ते सर्टिफाईड करून घ्यावं लागायचे. 10वीचे मार्कलिस्ट, 10वीचं सर्टिफिकेट किंवा तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला वगैरे, दॅट इज कॉल्ड प्रमाणित प्रत. न्यायालयामधून सुद्धा अशा प्रकारची प्रमाणित प्रत काढण्याची तरतूद आहे. मग या ठिकाणी प्रमाणित प्रतीचा उल्लेख का केलेला आहे, तर महसूल अधिकारी म्हणजे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त हे सुद्धा एक न्यायालयीन कामकाज पाहणारे अधिकारी आहेत. महसूल विषयक, जमिनीविषयक, जागेविषयक वाद निर्माण झाल्यास ते वाद पाहणारे न्यायालय आहे आणि त्यामध्ये प्रमाणित प्रतीचा उपयोग केला जातो. म्हणून या कलमाची या ठिकाणी विशेष आपल्याला माहिती असण्याची आवश्यकता आहे. तर लक्षात ठेवा, प्रमाणित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी की जी राजपत्रित दर्जाच्या अधिकाऱ्याने भारताचा पुरावा कायदा कलम 76 प्रमाणे आपल्या कार्यालयाच्या सही शिक्क्यानिशी आणि पदनामानिशी ट्रू कॉपी किंवा खरी नक्कल म्हणून स्वाक्षरी करून दिलेली प्रत असते, त्याला म्हटलं जातं सर्टिफाईड कॉपी. ओके. त्यानंतर चावडी. चावडी म्हणजे ज्या ज्या गावामध्ये अशा प्रकारे जे जागा असेल किंवा कार्यालय असेल किंवा इमारत असेल की ज्या इमारतीमध्ये गावच्या विकासासंबंधातील जे अधिकारी काम करतात त्यांना बसण्याची जागा म्हणजे चावडी. चावडी ही केवळ तलाठी किंवा सर्कल यांनाच नसते, तर ग्रामसेवक, MSCBचे अधिकारी कोणी आले तिथे त्यांना बसण्याची जागा असते. त्यानंतर पुन्हा भूमी अभिलेखचे कोण अधिकारी आले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले, म्हणजे ग्राम विकास अधिकारी जे जे त्या गावामध्ये असतील त्यांना त्यांचं कार्यालयीन कामकाज करण्यासाठी जी जागा असते त्याला चावडी असे संबोधण्यात येते, हे कृपया लक्षात. त्यानंतर आधार सामग्री संचयिका म्हणजे जिल्हा प्रमुखाने वेळोवेळी कार्यालयीन आदेश, परिपत्रक किंवा काय अधिसूचना काढलेल्या असतील त्या अधिसूचना यांची संचयिका म्हणजे एक प्रकारची फाईल त्या ठिकाणी ठेवली जाते आणि त्यामध्ये नियम असतात, ते वाचनासाठी, अवलोकनासाठी तेथील ग्रामस्थांना, नागरिकांना उपलब्ध असतात. त्यानंतर भूसंपत्ती म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये इस्टेट असं म्हटलं जातं की ज्या जागेमध्ये, जमिनीमध्ये एखादा पात्र असलेल्या व्यक्तीकडे निहित केलेले एकूण त्याच्या हितसंबंधाचे जे असतील त्या हितसंबंधाला त्या ठिकाणी भूसंपत्ती असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ माझ्याकडे आत्ता सध्या गोडोली येथे मी राहतो, सातारा गोडोली. या गोडोली गाव एक आहे. या गावाच्या उतार्यामध्ये सर्वे नंबर, सिटी सर्वे नंबर टाकलेला आहे. यामधील प्लॉट नंबर 34 हा माझ्या मालकीचा आहे. त्याची लांबी रुंदी 21 बाय 36 मीटर आहे, म्हणजे 336 स्क्वेअर मीटर आहे. तर ही जागा म्हणजे भूसंपत्ती आहे. यावरती असलेलं घर आणि यावरती असलेली जी कोण मिळकत आहे आणि त्यामध्ये माझे हितसंबंध आहेत, माझ्या पत्नीचे, माझ्या मुलांचे, मुलीचे हितसंबंध असतात, त्या बाबींना या ठिकाणी भूसंपत्ती किंवा इस्टेट असे संबोधण्यात येते. त्यानंतर शेतातील इमारत म्हणजे काय? शेतातील इमारत म्हणजे अशा जमिनीच्या किंवा धारकाच्या मालकीच्या किंवा त्याच्याकडे लागवड करण्यात येत असलेल्या कोणत्याही इतर जमिनीच्या संबंधातील पुढीलपैकी सर्व बाबींचा समावेश होईल. म्हणजे शेतीच्या अवजारं ठेवण्यासाठी, खत, वैरण इत्यादीचा साठा करण्यासाठी, शेतीचं उत्पन्न आलं, समजा माझ्याकडे 8 एकर जमीन आहे, त्यातले काही मका 5 एकर होती, त्यापैकी मका जर 100 पोती ठेवायची असेल तर त्यासाठी मी जे काय घर बांधलं असेल, शेड बांधला असेल, इमारत बांधली असेल, त्याचा समावेश शेतातील इमारत या संज्ञेमध्ये येतो. गुराढोरांना निवारण करण्यासाठी बांधलेला गोठा हे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे. जमीनधारकाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या किंवा नोकर, सेवक, कुळाच्या निवाऱ्यासाठी जर मी जागा बांधली असेल त्याचाही समावेश त्या शेतातील इमारत या संज्ञेमध्ये होतो. आणि लागवडीच्या संबंधीचा त्या व्यवस्थेचा एक अभिन्न भाग असलेल्या प्रयोजनासाठी केलेले बांधकाम. उदाहरणार्थ काही द्राक्ष बागायतदार असतील तर या द्राक्ष बागायतदारांच्याकडे मनुका, बेदाणे तयार करण्यासाठी त्यांनी एक शेड बांधलेला असेल तर त्या शेडचा उपयोग
जेव्हा केला जातो तेव्हा ती शेतातील इमारत म्हणून केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचं शेतीचं उत्पन्न घेण्यासाठी अत्यावश्यक असलेली इमारत जी बांधकाम केलेली त्याचा सुद्धा समावेश होतो. गुरे ढोरे आपले चाकर नोकर स्वतः मालक यांनी राहण्यासाठी असलेली इमारत यांचाही समावेश होतो. ही अशी सोपी आणि सरळ व्याख्या आपल्याला शेतातील इमारत यामध्ये समजावून घ्या. इमारत म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. इमारतीची जागा म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. आता शेतातील इमारत या 3 व्याख्यामध्ये तुम्हाला MPSC कडून फसवलं जाण्याचा संभव आहे. म्हणून या 3ही व्याख्यामधला जो काही बारकावेपणा आहे तो मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे, तो तुम्ही कायम लक्षात ठेवा. त्यानंतर गावठाण म्हणजे गावातील जागा या संज्ञेचा अर्थ या कायद्याच्या किंवा संहितेच्या कलम 122 मध्ये स्पष्ट केला आहे की जिल्हाधिकारी किंवा भूमापन अधिकारी यांनी जाहीर केलेली जागा जी गावाच्या सभोवती असते त्याला गावठाण असे संबोधण्यात येते आणि त्याची व्याख्या कलम 10 मध्ये केलेली आहे. शासकीय पट्टेदार याचा अर्थ माननीय जिल्हाधिकारी यांनी शासनाकडून पट्ट्याने जी जमीन धारण केली असते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पूर्वी काय मालकी शेतीची शासनाकडे होती, त्यामध्ये काही लोकांना 1 एकर 2 एकर यांचे पट्टे त्यांना कसण्यासाठी आणि त्यातील काही ठराविक रक्कम शासनाकडे जमा करण्यासाठी दिले जायचे. त्याला शासकीय पट्टेदार असं त्या व्यक्तीला संबोधण्यात येतं आणि त्याची कलम 138 मध्ये तरतूद केली आहे. जमीन धारण करणे म्हणजे जमीन धारक असणे म्हणजे मालक असणे, तसेच जमिनीचा कब्जा ताब्यात असणे आणि प्रत्यक्षात तो असो किंवा नसो. समजा मी या ठिकाणी सातारामध्ये राहतो, माझी जमीन आहे मूळ गावी, त्या ठिकाणी मी राहत नसलो तरीसुद्धा तो जमीनधारक म्हणून माझ्या नावावर जी जमीन आहे त्याचा मी जमीनधारक करणे हा अर्थ होतो. धारण जमीन या संज्ञेचा अर्थ धारकाने धारण केलेल्या जमिनीचा भाग असं होतो. त्यानंतर धारण जमिनीच्या संबंधात काही सुधारणा करावयाच्या असतील, त्यामध्ये शेतीचं प्रयोजन असेल, पाण्याचा साठा, एखादा शेततळ बांधायचं आहे, पाण्याची पाट, विहीर, तलाव, बांधकाम, त्यानंतर झाडे लावणे, झाडांच्या लागवड होणारी जमीन तयार करणे, साफ करणे, कुंपण घालणे या सर्व बाबींचा समावेश जमिनीच्या संबंधात केलेल्या सुधारणा यामध्ये होतो. पाईपलाईन टाकणे, एखादं बांधकाम करणे किंवा पाणी साठवण्यासाठी हौद तयार करणे किंवा कृत्रिम अशी विहीर तयार करणे या सर्व बाबींचा समावेश जमीन सुधारणा यामध्ये होतो. ती कलम 14 मध्ये आहे. त्यानंतर संयुक्त धारक आणि संयुक्त भोगवटदार. एखाद्या जमिनीमध्ये अनेकांचे हितसंबंध असतात आणि त्यामध्ये त्यांना संयुक्त जमीनधारक किंवा संयुक्त भोगवटदार असे पण त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि त्याची नोंद 7/12च्या उतार्यामध्ये केली जाते. जमीन या संज्ञेमध्ये जमिनीपासून मिळणाऱ्या फायद्याचा आणि भूमीत संलग्न असलेल्या वस्तूचा, भूमीत संलग्न असलेल्या वस्तूची कायम कोणत्याही वस्तूचा किंवा गावाच्या किंवा निश्चित केलेल्या प्रदेशाच्या महसुलातील खंडातील हिस्सा व आकार यांचा समावेश होतो. जमीन मालक या संज्ञेचा अर्थ जमीन पट्ट्याने देणारा असा होतो. समजा शासनाची जमीन आहे तर त्यावरती महाराष्ट्र शासन किंवा जिल्हाधिकारी सातारा किंवा सांगली असा उल्लेख असेल तर ते या जमिनीचे मालक आहेत असे समजण्यात येईल व असे मालक हे एखाद्या व्यक्तीला काही काळासाठी जमीन पट्ट्याने भाड्याने देतात आणि त्याला जमीन पट्ट्याने देणारा व्यक्ती असं सुद्धा संबोधण्यात येते. भूमी अभिलेख अशाच प्रकारचा एक वर्ग 1-2 चे अधिकारी असलेला एक विभाग आहे, त्याला लँड रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. जेवढ्या काय जमिनी आहेत गावाच्या हद्दीमध्ये किंवा तालुक्याच्या हद्दीमध्ये या सर्व जमिनींची नोंद या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये केली जाते. त्याला उपअधीक्षक वर्ग 2 किंवा गट ब सेवेतील ते पद आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ते पद आहे. त्याच्या अधिपत्याखाली काही अंमलदार अधिकारी आहेत आणि त्यांच्या मदतीनं सर्व जमिनींची मालकी हक्कांची, कब्जा वहिवाटीची, अतिक्रमण इत्यादी सर्व बाबींची नोंद या ठिकाणी केली जाते. त्याला भूमी अभिलेख किंवा इंग्लिशमध्ये लँड रेकॉर्ड्स असे म्हटले जाते.
जमीन महसूल या संज्ञेचा अर्थ आहे कोणत्याही व्यक्तीने धारण केलेल्या व त्याच्याकडे नियत असलेल्या जमिनीबद्दल व त्या संबंधामध्ये असलेले हितसंबंध आणि त्याबरोबरच एखाद्या जमिनीबद्दल इनामदाराकडून देण्याजोगे कोणतेही पट्टा मूल्य, ज्याला प्रीमियम म्हटलं जातं, खंड म्हटलं जातं. खंड म्हणजे खंडणी नव्हे. खंड म्हणजे समजा मी सातारा येथे राहतो, माझी जमीन मी गावी जाऊन करू शकत नसेल, तर मी तेथील एका नोकराला सांगणार की माझी जमीन तुम्ही खर्च करावायची आहे, त्यापैकी मला तुम्ही फक्त उत्पन्न वगैरे काही न देता एक ठराविक रक्कम मला खंड म्हणून द्यावी. आणि म्हणजे त्या जमिनीत उत्पन्न जे काय निघेल त्यामधील तिसरा हिस्सा किंवा काही लोक चौथा हिस्सा घेतात किंवा काही लोक निम्मा हिस्सा मागतात. अशा प्रकारची जी काही रक्कम मिळेल त्याला म्हणायचं खंड देणे. मग त्या वर्षी त्या कामगाराला काय तोटा हो नाहीतर न फायदा हो. समजा त्याला एकदम 1,00,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं, पण मी सांगितलं होतं की मला फक्त तू वर्षाला 10,000 रुपये द्यायचे आहेत एकरी, आणि मला तो 10,000 देणार. त्यामुळं त्याला म्हणायचं खंड. खंड आणि खंडणी यामध्ये फरक आहे. खंडणी म्हणजे एक्स्टॉर्शन, जे जुलमाने घेणे असतं. इथे संमतीनं एक प्रकारचा समझोता किंवा एक तोंडी करार असतो. काही बाबतीमध्ये तो लेखी स्वरूपात पण केला जातो. आणि अशी पट्ट्याची रक्कम किंवा खंड किंवा उक्ता खंड, उक्ता म्हणजे यावर्षी दुष्काळ पडो नाही तर ओला दुष्काळ पडो, मला काही माहीत नाही, मला वर्षाला 10,000 रुपये द्यायचे, त्याला म्हणायचं उक्ता खंड, क्विट्रँट असं त्याला म्हटलं. किंवा जुडी किंवा कोणतीही अधिनियमान्वये किंवा लेखान्वये तरतूद केलेली द्यावायची रक्कम यांचा समावेश हा जमीन महसूल या संज्ञेमध्ये होतो, हे कृपया लक्षात ठेवा. विधी व्यावसायिक म्हणजे ॲडव्होकेट. बऱ्याच लोकांना ॲडव्होकेट, लॉयर आणि लीगल प्रोफेशनल यामधला फरक कळत नाही. हा शब्द इथे का आणलेला आहे तर महसूल अधिकारी म्हणजे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त हे कोण आहेत? एक न्यायालय आहे, महसूल विषयक न्यायालय आहे. तेथे वकिलांना पक्षकाराची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मग वकील कोणाला मानावे तर या ज्याची नोंद ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 मधील तरतुदीप्रमाणे ज्याची नोंद म्हणजे ज्या त्या राज्याच्या बार असोसिएशनकडे झालेली आहे त्यांना ॲडव्होकेट असे संबोधण्यात येते. उदाहरणार्थ मी सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजे 31/5/18 नंतर मी ॲडव्होकेट म्हणून नोंदणी केलेली आहे. माझा ॲडव्होकेट महाराष्ट्र बार असोसिएशन मुंबई आणि गोवा यामध्ये माझी नोंद आहे आणि त्या ठिकाणी माझा नंबर आहे MAH/1738 हा माझा नंबर आणि /2018 म्हणजे 2018 मध्ये मला विधी व्यावसायिक म्हणून माझा नंबर आहे 1738. हा कोणत्याही न्यायालयामध्ये मी कोर्ट केल्यानंतर माझं या ठिकाणी मी विधी व्यावसायिक असल्याचे मान्य होईल किंवा मानले जाईल. त्यासाठी आवश्यकता भासल्यास माझे ओळखपत्रसुद्धा ते मागवू शकतात आणि खात्री करू शकतात. त्यामुळं विधी व्यावसायिक कोणाला म्हणायचं तर ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 प्रमाणे ज्याची नोंद ॲडव्होकेट म्हणून झालेली आहे त्याला विधी व्यावसायिक म्हणायचं आणि त्यांनाच अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन करण्याचा अधिकार आहे. केवळ LLBची डिग्री घेतली आहे, पदवी आहे म्हणून तुम्हाला विधी व्यावसायिक म्हटलं जात नाही. जसं डॉक्टरला इंडियन मेडिकल काउन्सिलकडे नोंद करावी लागते किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंद करावी लागते एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून म्हणजे मेडिकल प्रोफेशनल किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून, तसंच ॲडव्होकेट ॲक्ट आहे. त्यानंतर अकृषिक आकारणी म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर या ठिकाणी आकारणी जी असते ती थोडी वेगळी असते, थोडी जादा रक्कम भरावी लागते. ज्या जमिनीचा उपयोग कृषी उपयोग सोडून इतर कारणासाठी केला जाईल म्हणजे एखादा उद्योग उभारला जाईल, एखादी फॅक्टरी उभारली जाईल, एखादं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढलं जाईल, एखादं रेसिडेन्शियल झोन काढला जाईल किंवा तिथे अपार्टमेंट बांधलं जाईल, हाऊसिंग सोसायटी, त्याला म्हणायचं अकृषिक कारणासाठी केलेला वापर किंवा त्यासाठी होणारी जी आकारणी आहे ती जरा जादा नेहमीपेक्षा जास्त रक्कम असते. भोगवटाची जमीन याचा अर्थ
भोगवटा धारण केलेले जमिनीचा भाग असा होतो. भोगवटादार म्हणजे कुळ किंवा शासकीय पट्टेदार खेरीज इथं हे सोडून म्हणजे कुळ आणि शासकीय पट्टेदार सोडून जे बिनधुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जाधारक असा होतो. परंतु असा कब्जा असणारा धारक हा कुळ असेल आणि भूमीधारक यथास्थिती वरिष्ठ जमीन मालक असेल असे मानण्यात येईल. भोगवटा या संज्ञेचा अर्थ कब्जा असा होतो. जमिनीचा भोगवटा करणे म्हणजे जमीन कब्जात असणे किंवा जमीन कब्जात घेणे असा होतो. कलम 2 मधील 26 पारडी जमीन या संज्ञेचा अर्थ आहे गावठाणातील घराशी संबंधित असलेली लागवड केलेली जमीन असा होतो. एक गावठाण आणि त्याच्या पलीकडे लगेचच जमीन चालू होती. बऱ्याचशा लोकांनी आपलं घर बांधलेलं असतं आपल्या जमिनीच्या जवळच आणि त्या ठिकाणी मागे जी जमीन असेल 5 गुंठे 2 गुंठे 1 गुंठे त्याशिवाय आणखीन 1 एकर पण असू शकते. तर त्या जमिनीला पारडी जमीन असं म्हटलं जातं. पूर्वी आपण शेळ्यांना परड्यामध्ये बांधलं आहे, कोंबड्यांना परड्यात ठेवलेलं आहे. परडा हा आपल्या बोलीभाषेतला गावाकडचा शब्द म्हणजे परडं, तर ते ॲक्च्युली पारडी जमीन असा त्याचा अर्थ आहे. आणि तुम्ही आता अधिकारी होणार असल्यामुळे तुम्हाला पारडी जमीन हा एक शुद्ध लेखनातला अचूक शब्द सांगितलेला आहे. परंतु जर तुम्ही गावामधल्या खेडेगावातल्या व्यक्तींना विचारलं परडे कुठं आहे तुमचं घराचं, तर ते लगेच तुम्हाला ती जमीन दाखवतील. तिथे कुणी वांगी लावलेले असतील, कुणी मिरच्या लावलेल्या असतील, कुणी कांदे लावलेले असतील आणि त्याच्या पुढे आणखीन काही जमीन असेल त्या घराच्या लगत आणि गावठाणाच्या लगत असलेली जमीन जी असते त्याला पारडी जमीन असे म्हटले जाते. हे आपण कृपया लक्षात ठेवा. त्यानंतर लोकसंख्या. लोकसंख्या याचा अर्थ जी जनगणना झालेली आहे आपल्या देशाची, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, त्या जनगणनेनुसार ज्या ज्या गावची जी लोकसंख्या घोषित केलेली असेल ती लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या असा अर्थ होतो. विहित. राज्य शासन काय म्हणतं? विहित म्हणजे प्रिस्क्राईब्ड इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. म्हणजे डॉक्टर जसं एखादं प्रिस्क्रिप्शन देतं की कोविड-19वरती हे प्रिस्क्रिप्शन आहे, ताप आला तर हे प्रिस्क्रिप्शन आहे, तसं कोणताही कायदा असेल, कोणताही अधिनियम असेल, कोणताही संहिता असेल त्यामध्ये काही नियम आणि अर्थ हे विहित केले जातात. आणि असं जे नियम विहित केलेले असतात त्याला विहित असा शब्द प्रिस्क्राईब्ड रूल्स, विहित केलेले नियम असा अर्थ होतो. त्यानंतर मान्यताप्राप्त अभिकर्ता म्हणजे एजंट. या कायद्याखालची केस, समजा मालक मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत जमिनीचे, परंतु त्यांना असं वाटतं की मला आता वकील देत परवडत नाही, परंतु माझा एक चुलत भाऊ त्या गावामध्ये राहतो, तर त्याला मी हे कलम 29 प्रमाणे मान्यताप्राप्त अभिकर्ता म्हणजे एजंट म्हणून मी नेमलेला आहे आणि माझ्या वतीनं हे जमिनीचे दावे, जमिनीच्या संबंधात कुठलाही वाद निर्माण झाला तर ते किंवा त्याचा महसूल भरण्याचे, त्याची देखभाल करण्याचे सर्व अधिकार त्यांना दिले आहेत. असा एखादा अभिकर्ता जो असतो त्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये एजंट असं म्हटलं जातं. आणि लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती, मग त्या मूळ मालकाच्या किंवा भोगवटदाराच्या वतीनं अशी व्यक्ती अर्ज करू शकते, तिथली कामं करू शकते आणि त्या व्यक्तीला मान्यताप्राप्त अभिकर्ता असं संबोधण्यात यावे. संबंधित कुळ वहिवाट कायदा हा आपण पाहण्याची आवश्यकता नाही. महसूल अधिकारी याचा अर्थ या जमीन महसुलाच्या किंवा भूमापनाच्या, आकारणीच्या, हिशोबाच्या व तत्संबंधितीच्या अभिलेख, रेकॉर्ड याच्या कामकाजात किंवा कामकाजा संबंधात नियुक्त केलेला कोणत्याही दर्जाचा प्रत्येक अधिकारी असा होतो. म्हणजे गावचे तलाठी, सर्कल म्हणजे मंडल अधिकारी, त्यानंतर नायब तहसीलदार, अव्वल कारकून किंवा जे महसूलचे नायब तहसीलदार आहेत आणि अगदी महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव महसूल इथंपर्यंतचे जे अधिकारी आहेत त्यांना महसूल अधिकारी असे संबोधण्यात येते.
जसं पोलीस कॉन्स्टेबल इज द लोवेस्ट रँक ऑफिसर ऑफ महाराष्ट्र पोलीस, म्हणजे पोलीस शिपाई हा महाराष्ट्र पोलीस दलातील कनिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे. तसं महसूल अधिकारी म्हणजे तलाठी हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामधील कनिष्ठ दर्जाचा परंतु महत्त्वाचा अधिकारी आहे, हे आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर महसुली वर्ष म्हणजे राज्य शासन दरवर्षी जे घोषित करेल ते अधिसूचना म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये नोटिफिकेशन म्हणतात त्याद्वारे काढेल ते. त्यानंतर साझा या संज्ञेचा अर्थ किंवा त्याला मराठीमध्ये आपल्या बोलीभाषेत सज्जा किंवा सजा असे म्हटलं जातं. सजा म्हणजे शिक्षा नव्हे, तर साझा याचा अर्थ आहे त्या गावामध्ये एक 5-6 गावामध्ये एक इमारत अशी असते की ज्या ठिकाणी ते मंडल अधिकारी बसतात आणि 4-5 गावांचा मिळून जो काही गट असेल त्यांचं कामकाज तिथून पाहिलं जातं. अशा गावांचा गट म्हणजे हा सज्जा किंवा साझा शुद्ध भाषेत असं म्हटलेलं आहे. त्यानंतर स्टोरेज डिव्हाइस हा आता नवीन शब्द का आलेला आहे हे लक्षात असू द्या तुम्हाला. साठवणुकीचे यंत्र म्हणजे कॉम्प्युटर डाटा हे जे आपण कॉम्प्युटरवरती किंवा आता सगळीकडे महसूल विभागाचं कामकाज संगणकीकृत झालेलं आहे, कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे. तुम्हाला उतारासुद्धा आता ऑनलाईन मिळतो. त्यामुळं या शब्दाची व्याख्या 33 मध्ये केलेली आहे. 33 असं इथं म्हटलेलं असतं कारण मराठीमध्ये कोणत्याही कायद्याची सुरुवात ही जेव्हा ABCD प्रमाणे इंग्लिशमध्ये असते तशी मराठीमध्ये क ख ग घ प्रमाणे चालू होते. त्यामुळं इंग्लिश कायदा वाचताना इथे तर 33A आहे आणि मग तिकडं 33 का नाही असा आपल्याला अर्थ बोध होणार नाही. परंतु मराठीमधली बाराखडी क न सुरू होते म्हणून जी काय अक्षर आहेत ती क न सुरू होतात. मग त्यानंतर येणारं अक्षर ख, ख म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला बी म्हणतो. त्याप्रमाणे तुम्ही क ख ग आणि घ हे लक्षात ठेवा. त्यामुळे इंग्लिशमध्ये तुम्हाला 33A दिसेल त्याला स्टोरेज डिव्हाइस असं म्हटलं जाईल आणि इकडे तुम्हाला साठवणुकीचे यंत्र म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस मळणी यंत्र वाटेल किंवा मळणी झाल्यानंतर पीक धान्य साठवण्याचं यंत्र वाटेल, तसं नाही. जे काय माहिती संगणकावरती ठेवण्यात येईल त्याला स्टोरेज डिव्हाइस, मग ते हार्ड डिस्क असेल, पेन ड्राईव्ह असेल, आणखीन काय डिव्हाइसेस इलेक्ट्रॉनिक असतील, तो याचा अर्थ आहे. उपविभागीय अधिकारी म्हणजेच ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी स्वप्न बाळगता आणि ते पूर्ण पण करता, दॅट इज कॉल्ड डेप्युटी कलेक्टर. जेव्हा ते महसूल विषयक कामकाज करतात तेव्हा त्यांना उपविभागीय अधिकारी असं म्हटलं जातं, म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर. जेव्हा ते दंडाधिकाऱ्याचं काम करतात तेव्हा त्यांना उपविभागीय दंडाधिकारी म्हणतात, म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. परंतु इथे उपविभागीय अधिकारी म्हणजे आता शक्यतो 2 तालुक्यासाठी एक उपविभागीय अधिकारी आहे. परंतु इकडे कराडसारख्या ठिकाणी एका तालुक्याला एकच या ठिकाणी तुम्हाला उपविभागीय अधिकारी दिसेल. परंतु कराड तालुका हा फार मोठा तालुका आहे. या ठिकाणी 2 विधानसभेचे आमदार निवडून येतात एवढं आहे. त्यांनी दुसरा तालुका उमरज होऊ दिलेला नाही. परंतु एखाद्या तालुक्यासाठी किंवा 2 तालुक्यासाठी नेमण्यात आलेला आणि राज्य शासनानं विहित केलेला जो उपविभागीय अधिकारी असेल किंवा एकाच अधिकाऱ्याकडे 2-2 पदाचा पण चार्ज असू शकतो, असे अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी, ज्याला सब डिव्हिजनल ऑफिसर असं म्हटलं जाईल. त्याचबरोबर त्यांना लक्षात ठेवा जे IAS म्हणून येतात डायरेक्ट UPSCकडून, त्यांना पहिलं पोस्टिंग सहाय्यक जिल्हाधिकारी असं म्हटलं जातं, असिस्टंट कलेक्टर. त्यांना सब डिव्हिजनल ऑफिसर असं म्हटलं जात नाही, त्यांना असिस्टंट कलेक्टर अँड सब डिव्हिजनल ऑफिसर असं म्हटलं जातं. भूमापन क्रमांकाचा पोट विभाग म्हणजे भूमापन जे काय असेल या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याची आकारणी कशी आहे, ते नॉन ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर आहे, भूमापन क्रमांक दर्शक देऊन त्याचा नोंदला जातो, त्याला म्हणायचं भूमापन क्रमांकाचा पोट विभाग. हे फार महत्त्वाचं कलम आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भूमापन निशाणे, मग ज्या वेळेला भूमी अभिलेख अधिकारी तुमच्या जागेची मोजणी करून देतात तेव्हा तिथे काही निशाण्या म्हणजे दगड
किंवा एखादा आणखीन काय कटलं तर चिन्ह एखादा पोल उभा करतात, त्याला म्हणायचं भूमापन निशाणी किंवा उभारण्यात आलेली निशाणी. भूमापन क्रमांक प्रत्येक जमिनीला वेगवेगळ्या प्रकारचे दर्शक क्रमांक देऊन त्याखालील जमिनीला क्षेत्रफळ, त्याची आकारणी स्वतंत्रपणे नोंदवली जाते, याला म्हणायचं भूमापन क्रमांक. त्यानंतर कलम 39 आहे भूमापन अधिकारी म्हणजे लँड रेकॉर्ड ऑफिसर आणि मेजरमेंट ऑफिसर. त्याचा अर्थ ज्या त्या तालुक्याला कलम 8 अन्वये नेमण्यात आलेला अधिकारी असा होतो. कुळ याचा अर्थ शासकीय पट्टेदार असा होतो व तो लेखान्वये जमीन धारण करणारा असो किंवा तोंडी कराराने केलेला कुळ असो, त्याला कुळाचे हक्क गहाण घेणाऱ्या व्यक्तीचा समावेश सुद्धा होतो. परंतु प्रत्यक्षपणे राज्य शासनाकडून जमीन धारण करणाऱ्या पट्टेदाराचा समावेश होत नाही. म्हणजे शासनानं जर एखाद्याला जमीन दिली असेल पट्टेदार म्हणून तर तो कुळ होणार नाही. ज्याची खाजगी जमीन आहे त्याच्या जमिनीमध्ये अशा प्रकारचं कुळ हे असू शकतं. भोगवट्यात नसलेली जमीन याचा अर्थ भोगवटादार, कुळ किंवा शासकीय पट्टेदार यांनी धारण केलेल्या जमिनीशिवाय गावातील जमीन असा होतो. उदाहरणार्थ शाळेचे मैदान, क्रीडांगण किंवा एखादा बाजार पटांगण याचा समावेश हा भोगवट्यात नसलेली जमीन असा होतो. त्यावरती काही लोक अतिक्रमण करून पुन्हा घरं बांधतात, तिथे काय दुकानं टाकतात, परंतु याचा अर्थ असा भोगवट्यात नसलेली जी जमीन असते ती जमीन ही सार्वजनिक हितासाठी, सार्वजनिक उपक्रमासाठी राखून ठेवलेली असते. म्हणजे एखाद्या शाळा सुरू करायची असेल, एखादा सरकारी दवाखाना चालू करायचा असेल, एखादी सार्वजनिक हिताची कोणतीही योजना, मग ते समाज मंदिर बांधायचं असेल तरीसुद्धा या जागेचा उपयोग केला जातो. त्याला म्हणायचं शासकीय भोगवट्यात नसलेली जमीन. नागरी क्षेत्र म्हणजे आपल्याला माहीत आहे की टाउन प्लॅनिंग किंवा सिटी एरिया यामध्ये नगर इतर क्षेत्र यांचा समावेश होतो. गाव या संज्ञेत नगराचा किंवा शहराचा किंवा गावाचा किंवा नगराच्या किंवा शहराच्या सर्व जमिनीचा समावेश होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला वाटतं की मुंबई शहर, पण मुंबई शहर हे सुद्धा एक गावच या संज्ञेमध्ये महसूल अधिनियमाखाली कलम 43 खाली येतं. त्यामुळं नगर, शहर, गाव किंवा खेडेगाव या सर्वांचा समावेश महसूल अधिनियम कलम 2(43) अन्वये गाव या संज्ञेमध्ये येतो. म्हणजे मी सातारा शहराच्या जवळ जरी राहत असलो तरी मी गोडोली या गावामध्ये राहतो. गोडोली असं एक गाव असलेला वेगळा तलाठी या शहरामध्ये आहेत आणि त्यांच्या कार्यालयात जाऊन मला कोणताही दस्तऐवज आणावा लागतो. त्यानंतर वाडा जमीन या संज्ञेचा अर्थ गुरे ढोरे बांधण्यासाठी किंवा पीक किंवा वैरण, खत व तत्सम वस्तू ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली गावठाणातील खुली जागा असा होतो. काही लोक जसं मग मी सांगितलं तुम्हाला परड्याची जमीन म्हणजे पारडी जमीन, तसं गावठाणाजवळ ज्यांची घरं असतात ते काही लोक आपल्या या ठिकाणी पुन्हा वैरण, पीक किंवा गुरेढोरे बांधण्यासाठी काही जागा राखून ठेवतात, त्याला म्हणायचं वाडा जमीन. पूर्वीचा वाडा हा फार मोठा असायचा, चौसोपी वाडा असायचा, इनामदारांचे, देशमुखांचे वगैरे. आणि मग तो म्हणजे वाडा वेगळा. पण तो वाडा जमीन म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर असलेली किंवा घराजवळ असलेली जी जागा गुरेढोरे बांधण्यासाठी, शेळ्या बांधण्यासाठी, बकऱ्या बांधण्यासाठी आणि वैरण, खत ठेवण्यासाठी जागा असते, त्याला म्हणायचं वाडा जमीन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. आपल्या काही सूचना असतील तर मला निश्चितपणे कळवा. परंतु मी केवळ तुम्हाला पुस्तक वाचून दाखवणार नाही, काही उदाहरणं देणार आहे आणि मग या उदाहरणामधून तुमच्या लक्षात राहावं असं माझी इच्छा आहे. परंतु तुम्हाला प्रत्यक्ष मार्क्स मिळवण्यासाठी पुस्तकामध्ये जे अचूक शब्द आहेत ते पुन्हा एकदा वाचावे लागतील. धन्यवाद.